यावंच लागते नाशिक त्र्यंबकेश्वर. Mumbai. Welcome to the next second vlog, guys. Check out Mumbai view, Hotel Trident, and see swimming pool. सो हे गाइज वेलकम टू अनदर ब्लॉग. तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी शूटसाठी मुंबई आलो होतो आणि म्हणजे जे आधीचा ब्लॉग बघितला आहे त्या म्हणजे मी याच हॉटेलमध्ये थांबलो होतो आणि आता पण जे हॉटेल आहे तेच आहे. फक्त आपला जे फ्लोअर आहे तेव्हा जे होता तेव्हा आपला तेव्हा जे आमचा ते 26वा फ्लोअर होता आणि आता जे आहे ते आहे 29वा फ्लोअर. तर इथून व्ह्यू बघा. आणि ज्या आधी आपल्याला बॅक साईडची रूम भेटली होती, आता जे रूम आहे ते आपला मरीन ड्राईव्ह साईडचे आहे म्हणजे त्याच्या अपोजिट. तर बघू शकता सेम रूम तर तुम्ही बघितली पहिल्या ब्लॉगमध्ये. आणि आपला जे शूटचा रिझल्ट वगैरे आहे ते मी माझ्या सरांची परमिशन वगैरे घेऊन आपल्या पण पब्लिक जे डिमांड पेज आहे आपल्या त्या पेजवर मी अपलोड करणारच आहे. आणि खूप जण विचारत होते की तू रील्स वगैरे बनवत असते याचं चार्जेस वगैरे कशा असतात. तर तुम्हाला सांगतो जे चार्जेस वगैरे असतात ते फिक्स नसतात. म्हणजे जसं की आता तुमची रील्स आहे, तुमचा एक इव्हेंट आहे, त्या हिशोबाने मी चार्जेस वगैरे करत असतो. जसं की मोठा इव्हेंट असेल तर काही मी 2000 1500 मी शूट घेतो आणि माझे 1500 हजारमध्येच 1000च्या खाली मी शूट घेत नाही. कारण की मला यायला परतलं नाही खात आणि एडिट्स वगैरे असते त्यामुळं. आणि खूप सारे एडिटिंगमध्ये खूप सारे एडिटर आहेत, मीच पण नाही तर त्यांना माहीत आहे की एडिटिंग वगैरेसाठी खूप छान म्हणजे असे परेशान राहते की व्हॉइस चेंज करा, सॉन्ग चेंज करा. त्याच्यानंतर खूप जणांना ग्राफिक्स नाही आवडत व्हिडिओमधले, कलर ग्रेडिंग, अँगल्स, तर त्याचा विषय असतो. त्यामुळं आपण थोडेसे रेट असं सांगतो की आपल्याला 2 जरी रील बनवलं तरी ॲडजस्ट झाले पाहिजे. तर आपले जे प्राईस बोलायचे ते स्टार्टिंग म्हणजे 1000 पासून चालू होते. 1000, 1500, 2000, मग मी लास्ट 12,000 पण मी रील्स एडिट करतो. आणि आता जे मी विधान भवनमध्ये रील्स शूट करत आहे ते आपले सरच आहे. त्यामुळं इथं पण आपलं फिक्सच रेटमध्ये आपण रील्स वगैरे बनवतो. आणि आज जे आहे आजचा मी थोडासा बाहेरचा शूट दाखवणार आहे विधान भवनचा वगैरे. आणि बाकीचं हॉटेल तर तुम्ही बघितलेलंच आहे. आपलं शोरूम आहेत, आपल्या दोन कॉट आहे तिथं माझ्यासाठी आणि सरांसाठी. आणि बाकी बघा तिथं टी व्ही वगैरे सगळंच आहे. आणि आता हे व्ह्यू जे एकदम जबरदस्त व्ह्यू आहे, बघू शकता तुम्ही. आणि दूर पण सगळ्या जी बिल्डिंग आहेत ती सगळ्या सगळ्या मोठ्या बिल्डिंग आहेत. आणि तुम्ही सगळ्यात मेन म्हणजे विदाऊट मॅप जर, आणि तो खूप सारे म्हणजे इतके रूल्स आहेत नाही तर. आणि खूप सारे नॉमिनल रूल्स आहेत. जसं की तुम्हाला माहीत आहे की आपल्या इथं आपण सिगरेट वगैरे आहे जे पब्लिक प्लेसमध्ये पिऊ नाही शकत. पण मुंबईमध्ये तसं काही नाही आहे, तुम्ही कुठंही सिगरेट पिऊ शकता. आत्ता सांगतो तुम्हाला, म्हणजे जस्ट आमच्या हॉटेलच्या अपोजिटला तर तिथं असं चहा जे असतात तिथं कोणी पण म्हणजे मुली गर्ल्स खान सगळ्यात मेन तर मी ते एवढं शॉक झालो होतो. कारण की तुम्हाला माहिती आहे की मी एकदम नॉर्मल आहे, म्हणजे मी ड्रिंक नाही करत, कोणती पुडी नाही खात, काय नाही खात. तर मी ज्या इथं आलो होतो ते शॉक झालो होतो की बाई मुली पण सिगरेट ओढत आहे तिथं. आणि जे आता मी सरला जर सांगितलं की सर मुली पण सिगरेट ओढतात तरी ते इतकं नॉर्मल आहे सिगरेट वगैरे. आणि तर जर पाहिलं तर आमच्या हॉटेलमध्येच आता हे जे फ्रीज आहे हॉटेलमध्ये आमच्या रूममध्ये, तर त्याच्यामध्येच बियर ते सगळं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे, समजू शकता तुम्ही. आणि पाणी बघा तुम्ही अशा ग्लासच्या बॉटलमध्ये हे काय म्हणता त्यामध्ये आपल्याला आहे पैसा आहे म्हणजे एक नॉर्मल. आणि आमचे जे हॉटेलचं एका दिवसाचं जे चार्जेस आहे ते आहे 17,000 रुपये, म्हणजे वन डेचं. त्याच्यामध्ये वन डे म्हणजे म्हणून नाही शकत, 12 घंटे काय असं काय ते चार्जेस आहे, प्रॉपर माहिती नाही मला. 17,000 रुपये काय असं सांगितलं सरांनी. आणि इथं जे आहे ते आपल्याला जे येण्यासाठी वगैरे कार्ड असतो, जे की तुम्हाला दाखवतो बघा. हे कार्ड आहे हॉटेल ट्रायडंट. ह्याच्यानंतर आपण हे दाखवूनच लिफ्टमध्ये खाली जाऊ शकतो आणि वर येऊ शकतो. म्हणजे रूमचं पण म्हणजे लॉक चाबी काय म्हणू शकतो ते हेच आहे. हे जर नसेल आपल्यासोबत तर आपल्याला रूममध्ये ॲक्सेस करता येत नाही.
आणि बाकी काय आपलं शूटचा तर मी रिझल्ट लगेच टाकणार आहे. तर आता लगेच आपण जाऊया खाली आणि तुम्हाला खाली शूट दाखवतो. चला तर मग व्हिडिओ लास्ट पण बघा. आणि ज्यांना ज्यांना आपले ब्लॉग्स वगैरे आवडतात तर आय नो की माझे ब्लॉग्स वगैरे कमी येत आहेत, पण आता जे आहे मी माझं जे म्हणजे जे डिव्हाइस आहे माझा जे iPhone 14 ते आहे 128, तर मी आता अपग्रेड करणार आहे. 16 Pro Max 255 मी घेणार आहे आणि त्याच्यानंतर माझ्या फोनमध्ये आहे जे खूप सारा स्पेस वाढणार आहे आणि मी कंटिन्यू ब्लॉग्स देणार आहे. आणि आपल्याला आहे एक मोठं प्रोजेक्ट भेटलेला आहे मंथली, त्याचं पण मी लगेच नांदेडमध्ये आल्यानंतर सरप्राईज वगैरे देणार आहे. तर बघा कंटिन्यू ब्लॉग्स वगैरे कंटिन्यू बघत राहा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग. सो हे गाईज, तर जस्ट नॉर्मली आता हॉटेलच्या खाली आलेलं आहे आणि तवा जे मी म्हणलो होतो की मी आता हॉटेल खाली चाललो आहे, पण तवा नाही आलो कारण की दिवसभर झोपी गेलो होतो आणि आता आलो. आणि आता खाली आल्याच्या नंतर मी नाश्ता वगैरे सगळं म्हणजे ओके, चाय पी खारी सगळं झालेलं आहे. आणि बघू शकता हे वालं आहे आपलं हॉटेल. आणि आपण आता चालल्या त्या गाडीचं जरासं फिरून आणि पार्क वगैरे करायचे आपल्याला इकडे मरीन ड्राईव्ह साईडला. आणि चला तर मग मरीन ड्राईव्हचे थोडेसे क्लिप्स वगैरे घेऊया कारण इथं एनी टाईम एनी पब्लिक म्हणजे कपल्स बसून असतात, तर ते आपल्याला थोडंसं सिंगल लोकांना जळत ते जेलसी होते ना त्यासारखं. म्हणून मी तिकडे जास्त जात नाही, थोडंसं एक क्लिप वगैरे घेऊया. त्याच्यानंतर समोरचं आपलं एक शूट आहे ते पण या व्हिडिओमध्ये मी घेणार आहे. चला तर मग मरीन ड्राईव्ह. हॉटेल ट्रेडेंट जस्ट नाव हॉटेल बाहेर आल्या. आता आपल्याला निघायचे थोडा वेळ ना, एक अर्धा एक घंट्यानंतर. थोडंसं काय कॉपी करायची होती, बघू टाईम भेटला तर करूया, नाही तर बोलूया आपण. आणि सगळ्यात मी माझा आहे कधी पण इथं वेदर चेंज होते, कधी पण थोड्या वेळामध्ये पाऊस पडते, थोड्या वेळामध्ये वेदर इथं बदलतं. आणि तिकडं आहे आपला गेट ऑफ वे, खतरनाक पैसा साईडची झाडं बघा. ही आपली गाडी. तर आपण आलेलो आपल्या शूटवर आणि समोर आहे विधान भवन आणि आपले सर वगैरे समोर आहेत. जाऊया पटकन आणि शूट घेऊया. आणि भाऊ जे आहे आपला BTS वगैरे घेणार आहे आपले, तर चेक करा BTS. आणि रिझल्ट आहे ते काय रिझल्ट मी यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये टाकून टाकेल समोर ऑफ द एंड व्हिडिओ. तर चला. And if you hear this song, then go on the back. अरे आत्ता कॉम्पिटिशन खेळायला मजा येणार आहे, कारण आमच्या विरोधात अख्खं गाव आणि त्या अख्ख्या मार्केटमध्ये फक्त आपलं नाव. अमित अनुराधा गणपत गोरखे. काय सो हे गाईज, तर माझं शूट जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि म्हणजे मी जे काय दाखवणार होतो ते दाखवलं नाही. आणि आज आहे दिवस दुसरा, म्हणजे मी आज 10 तारीख आहे आणि 11 तारखेला ब्लॉगमध्ये येईल. आणि मी ज्या लोकेशनवर थांबलो ते लोकेशन चेक करा भाई साहेब, लोकेशन चेक करा. वरी बघा आणि स्टेज आहे समोरचा टनल आहे. हे वरी बघा एकदम माझ्या ढगांमध्ये मिक्स होऊन चाललंय. लोकेशन बघा, त्र्यंबकेश्वर नाशिक. पैसा खाली बघा. जबरदस्त लोकेशन, एकदम भारी. वरी बघा म्हणजे ते आपण ते धुक्याचे आहे ते म्हणजे आबाळ समजा पूर्ण खतरनाक. भाऊ इकडं काय असं कोरलेलं दिसायला काय होते, हिर वगैरे आहे का वरी? बघ ना मग ते माती असाच्या तेच प्लांट आहे ते नवीन वाला जे आता वाळू बनवायचा प्लांट आहे, ते प्लांट आहे बहुतेक ते वाला. होऊ शकता. कसं आहे लोकेशन, यावंच लागते नाशिक त्र्यंबकेश्वर. भाऊचे फोटो काढायचे.
हे गाईज वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. तर जे ब्लॉग मी मुंबईमध्ये स्टार्ट केला होता ते ब्लॉग जे आहे ते मी नांदेडमध्ये एंड करत आहे. कारण की त्या दिवशीच मी फुल व्हिडिओ बनवणार होतो, पण कारमधून येताना मला डाटा खूप सारे होता आणि त्या दिवशी गुरुपौर्णिमा असल्यामुळे मला जे आहे ते खूप सारा शूट होता. आणि म्हणजे जिथं मी शूट करायसाठी गेलो होतो तिथले सरांचे पण शूट होतेच आणि दुसरे मला व्हॉट्सअपवर जे DM शूट आले होते त्याच्यामुळे मला ना त्या दिवशी ब्लॉग बनवायचं होता, टाईमच नव्हता आणि चार्जिंग पण गाडीमध्ये कमी असल्यामुळं तसं तर चार्जिंग आहेच गाडीमध्ये कारमध्ये चार्जिंग करत होतो, पण जे आहे ते आपला शूट प्रॉपर झाला नव्हता. तर जे आहे ते आता हे ब्लॉग एवढा छोटा झाला त्यासाठी सॉरी. आणि आता जस्ट मी लगेच दुसऱ्या शूटसाठी जात आहे आणि तिकडला आपण ब्लॉग येणार आहे. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय श्री महाकाल.